टीईटी परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि या परीक्षेला जात असताना तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची गणितं येऊ शकतात आणि त्यांची सूत्र काय आहेत, हा व्हिडिओ स्पेशल टीईटी सूत्र. म्हणजे या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे तर फक्त सूत्र काय असू शकतात आणि कोणत्या सूत्रांचा वापर आपल्याला परीक्षेत करायचा आहे. तर टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाची सूत्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. वेळ असेल तर सूत्र लिहून घ्या, नसेल तर हा व्हिडिओ किमान एकदा किंवा दोनदा तुम्ही परीक्षेपूर्वी नक्की पहा. तर पाहूयात नेमकं टीईटी पेपर 1 आणि 2 मध्ये कोणत्या प्रकारची सूत्र विचारली जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपण पाहत आहात रोमन संख्याचिन्ह, एकूण 7 संख्याचिन्ह असून त्यांच्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि याची ट्रिक्स तुम्हाला गणित मॅरेथॉनमध्ये सांगितली होती, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. यानंतर जर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला आहे, म्हणजे जर समजा त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा पाया माहिती आहे तर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र आहे n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2. म्हणजे n हा या ठिकाणी पाया आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पाया जर 10 दिला तर 10 गुणिले 11 छेदामध्ये 2. ठीक आहे, हे सूत्र वापरून तुम्ही त्रिकोणी संख्या शोधू शकतात. यानंतर पुढचं सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करायचं सूत्र. म्हणजे जर तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करायची असेल तर n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2 हे सूत्र वापरा. किंवा जर तुम्हाला कुठूनही कुठपर्यंत संख्यांची बेरीज करायची, म्हणजे जसं की 21 ते 50 या संख्यांची बेरीज करायची आहे तर त्यासाठी मग खालचं सूत्र वापरावं लागेल, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. या सूत्राचा वापर करून तुम्ही हे सोडवू शकतात. यानंतर क्रमवार सम किंवा विषम संख्यांची बेरीज करायची आहे तर त्यासाठी पण तेच सूत्र वापरायचे तुम्हाला, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण समसंख्या. आणि विषम काढायचं असलं तर पहिली विषम अधिक शेवटची विषम छेदामध्ये 2 गुणिले एकूण समसंख्या. आता यावरची उदाहरणं पाहिजे असेल तर तुम्हाला टीईटी मॅरेथॉन हा व्हिडिओ पाहावा लागेल, कारण या व्हिडिओमध्ये फक्त टीईटी परीक्षेत आवश्यक असणारी सूत्र तुम्हाला सांगितली जाणार आहेत. यानंतर क्रमवार वर्ग संख्येची बेरीज करायची आहे, म्हणजे जसं की 1 चा वर्ग, 2 चा वर्ग आणि 1 पासून सुरुवात होणार असेल तरच 3 चा वर्ग आणि समजा असं तुम्हाला 10 च्या वर्गापर्यंत ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर इथं n बरोबर तुमचं आहे 10 आणि मग सूत्र वापरा तुम्ही n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 छेदामध्ये 6. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर समजा क्रमवार घन संख्येची बेरीज करा असं जर विचारलं परीक्षेमध्ये, म्हणजे जसं की 1 चा घन, 2 चा घन अधिक 3 चा घन आणि असं समजा प्लस 12 चा घन, तर या जर घनांची बेरीज करायची असेल तर सूत्र आहे n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2 आणि जे उत्तर येते त्याचा तुम्हाला वर्ग करावा लागेल. ठीक आहे. यानंतर पुढचं सूत्र आहे पदावली सोडवायची तुम्हाला. तर पदावली सोडवत असताना सुरुवातीला कंसातल्या क्रिया करायच्या आहेत, त्यानंतर चे, च्या, ची, भागाकार, गुणाकार आणि शेवटी बेरीज वजाबाकीमध्ये कोणतीही क्रिया आधी किंवा नंतर केली तरी चालते, फक्त 2च क्रिया शेवटी असल्यास, बेरीज वजाबाकी. यानंतर पुढे आपणास जर समजा मैदानावर काही खेळाडू आहेत आणि त्यांनी एकमेकाला सेकंड केलं, त्यालाच आपण हस्तांदोलन असं म्हणतो. किंवा वर्तुळावर काही बिंदू घेऊन त्याला रेषाखंड काढायचे असतील, जीवा काढायचे असतील तर त्यावेळेस सूत्र लक्षात ठेवा n गुणिले n वजा 1 छेदामध्ये 2 या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. यानंतर पुढे मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आणि लसावी बरोबर मसावी गुणिले सामायिक अवयव, वरच्या सूत्राचा वापर करून तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात. यानंतर पुढचं सूत्र आहे घातांकाचे नियम. तर हे घातांकाचे नियम तुम्हाला माहिती असले तरी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर लिहून घेऊ शकतात. यानंतर पुढील घातांकाचे नियम आहेत. तर हे सर्व घातांकाचे नियम आता सांगायची गरज नाही, तुम्हाला फक्त एक रिव्हिजन व्हावं म्हणून हे नियम या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर एक प्रश्न असतो पहा, मीटरचं डेसिमीटर, डेसिमीटरचं डेक्कामीटर, डेक्काचं हेक्टोमीटर असं रूपांतर करायचं असेल किंवा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर हे लक्षात कसं ठेवायचं. तर सर्वात मध्यभागी आहे मीटर, मीटरला लागून 2 डे आहेत बघा, 2 डेसी डेक्का. ठीक आहे. तर मीटरच्या या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, डेक्कामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर या पद्धतीनं. आणि जर समजा हेच तुम्हाला जर समजा ग्रॅमसाठी लिहायचं असेल तर मीटरच्या खाली ग्रॅम लिहा,
डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात. याच्याच खाली लिटर लिहिलात तर हेच डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर, किलोलिटर या पद्धतीने हा तक्ता चार्ट पाठ करा. यावरचा एक प्रश्न परीक्षेत हमखास असणार म्हणजे असणारच. यानंतर सरासरी. सरासरी काढत असताना तुम्हाला माहिती आहे एकूण घटकांची बेरीज छेदामध्ये एकूण घटक, आणि 1 पासून जर तुम्हाला क्रमवार संख्यांची जर सरासरी काढायची असेल, 1 पासून क्रमवार संख्येची सरासरी, तर n अधिक 1 छेदामध्ये 2. ठीक आहे. यानंतर पुढे सूत्र आहे नफा. तर नफा म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत, आणि शेकडा नफा काढायचा असेल तुम्हाला शेकडा नफा तर एकूण नफा छेदामध्ये खरेदी किंमत, शेकडा तोटा काढायचा असेल तर एकूण तोटा छेदामध्ये खरेदी किंमत. ठीक आहे. छेदामध्ये खरेदी किंमत आहे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यानंतर समजा रेल्वे, एखादी रेल्वे झाडाला, व्यक्तीला, खांबाला, पोलाला ओलांडून जात असेल तर हे सूत्र लक्षात ठेवा 18/5 गुणिले रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग. जर समजा हीच रेल्वे बोगदा, प्लॅटफॉर्म किंवा पूल ओलांडून जात असेल तर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी एवढा बदल करायचा आहे छेदामध्ये वेग. यानंतर रेल्वे संबंधी पुढचं सूत्र आहे जर समजा 2 रेल्वे एकाच दिशेने धावायला लागल्यात, म्हणजे एक रेल्वे आहे आणि त्याला समांतर दुसरी एक रेल्वे चालली आहे, तर ती म्हणजे पाठीमागून येणारी रेल्वे समोरच्या रेल्वेला किती वेळात ओलांडून जाईल, तर त्यासाठी सूत्र आहे 18/5 गुणिले. ठीक आहे. तर या ठिकाणी हे गुणिले चिन्ह आहे मध्ये 18/5 गुणिले 2 रेल्वेची एकूण लांबी छेदामध्ये वेगातील फरक. तर हा वेगातील फरक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा 2 रेल्वे एकाच दिशेने जातात आणि जर 2 रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध जात असतील तर वेगाची बेरीज करायचं. तर त्याचं पुढचं सूत्र लक्षात ठेवा. विरुद्ध दिशेने 2 रेल्वे जाताना एकमेकांना ओलांडताना 18/5 गुणिले 2 रेल्वेची एकूण लांबी छेदामध्ये वेगांची बेरीज करायची. ठीक आहे. यानंतर पुढे सूत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. ए हा x दिवसामध्ये काम करतो, म्हणजे एला एक काम x दिवसात होतं, वाय म्हणजे बी ला y दिवसामध्ये होत असेल तर एकत्र काम केल्यास तर त्याची ट्रिक्स आहे XY छेदामध्ये x अधिक y या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. आता अशाच पद्धतीची एक ट्रिक्स आपल्याला, जर आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला चाललो, जाताना वेग आहे x, त्याच गावाहून परत यायला लागलो वेग आहे y, आणि जर सरासरी वेग विचारला तुम्हाला तर सूत्र वापरा 2xy छेदामध्ये x अधिक y. ठीक आहे. 2xy छेदामध्ये x अधिक y. यानंतर पुढचं सूत्र तुम्हाला शिकायचं आहे त्यामध्ये विस्तार सूत्रे. तर या ठिकाणी हे सर्व विस्तार सूत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. या ठिकाणी मी आता प्रत्येक वाचून दाखवणार नाही, पण तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढून लक्षात ठेवायचं आहे की हे विस्तार सूत्रे कोणती आहेत आणि कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. यानंतर आणखी काही विस्तार सूत्रे आहेत, जसे की आता यामधले हे पहिले 2 खूप महत्त्वाचे आहेत. पहा, ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. तर हे लक्षात कसं ठेवायचं, जर इथं प्लस असेल तर बाहेरचा ब्रॅकेट प्लस असतो, मध्ये मायनस. इथं मायनस आहे दुसऱ्या कंसात तर इथं मायनस बाहेर, मध्ये सर्व चिन्ह प्लस. ठीक आहे. आणि पुढे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. ठीक आहे. तर याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. यानंतर पाहूया आपण पुढील सूत्र. पुढचं सूत्र आहे जर समजा एखाद्या वर्ग समीकरणाचे आपल्याला अवयव पाडता येत नसतील तर सूत्र आहे x बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदामध्ये 2a. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर आता पुढील सूत्र जर आपण पाहिली, कारण आपल्याला फक्त सूत्र पाहिजेत परीक्षेत, या सूत्राचा वापर करून गणित सोडवायचे. ठीक आहे. आणि मॅरेथॉनमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला सूत्र देणार आहे एका व्हिडिओमध्ये, तर हा एकत्र सर्व सूत्रांचा व्हिडिओ आहे. तर सरळ व्याज बरोबर तुम्हाला सूत्र माहिती आहे, रास बरोबर माहिती आहे, चक्रवाढ व्याजाची रास काढायचं सूत्र माहिती आहे. तर स्क्रीनशॉट काढा. यानंतर पुढे पाहूयात आपण क्षेत्रफळ काढण्यासंबंधीचे सूत्र. तर क्षेत्रफळ काढण्याच्या सूत्रामध्ये पहा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसरं, जर काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ तिसरं सूत्र आहे, जर तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच दिल्या तर त्याला आपण हिरोचं सूत्र म्हणतो, जे की s कंसात s वजा a s वजा b s वजा c या पद्धतीने सांगता येतं.
आणि या ठिकाणी एस म्हणजेच काय, ए अधिक बी अधिक सी, अर्धपरिमिती म्हणजेच एस. ठीक आहे. यानंतर पुढचं सूत्र पाहूया आपण. चौरसाची परिमिती काढायची असेल तर 4 गुणिले बाजू. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याची 2 सूत्र आहेत. एक बाजू माहिती असेल तर, आणि दुसरं कर्णाचा वर्ग भागिले 2. बाजू माहिती असल्यास आणि कर्ण माहिती असल्यास. यानंतर पुढे आयताची परिमिती बरोबर लांबी गुणिले रुंदी. एक मिनिट, या ठिकाणी आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ या सूत्रामध्ये आयताची परिमिती म्हणजेच 2 कंसात एल अधिक बी हे सूत्र वापरायचं आहे, आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र वापरायचं. ठीक आहे. त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर पाया गुणिले उंची, आणि समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. ठीक आहे. यानंतर पुढे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची, आणि पतंगाचं क्षेत्रफळ काढत असताना 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. या पद्धतीने. आता यानंतर आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळाची पण सूत्र पाहिजे. तत्पूर्वी समभुज त्रिकोणाची उंची काढायची असेल तर सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू, आणि समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता उंची काढत असताना वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू, आणि क्षेत्रफळ काढत असताना वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला पृष्ठफळ आणि घनफळ या संबंधीचे सूत्र या ठिकाणी लिहून घ्यायचे. तर पहा, घनाचा जर विचार केला तर वरच्या बाजूला तुम्हाला वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ असं सांगितले. तर घनामध्ये वक्र पृष्ठफळ नसते, एकूण पृष्ठफळ 6l वर्ग आणि घनफळ म्हणजे l घन. इष्टिका चित्तीमध्ये वक्र पृष्ठफळ नसतं, एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB अधिक BH अधिक LH, आणि घनफळ म्हणजे L गुणिले B गुणिले H. त्यानंतर दंडगोलमध्ये वक्र पृष्ठफळ असतं, तर त्याचं वक्र पृष्ठफळ आहे 2πrh, आणि एकूण पृष्ठफळ 2πr कंसामध्ये r प्लस h, आणि घनफळ काढायचं असेल तर πr वर्ग h. शंकूमध्ये वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे πrl, एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे πr कंसात r प्लस l, आणि घनफळ काढायचं असेल तर 1/3 पाय r वर्ग h, 1/3 करायचं. जे दंडगोलचं आहे त्याला 1/3 न गुणायचं. त्यानंतर गोलाचं वक्र पृष्ठफळ नसते, एकूण पृष्ठफळ आहे 4πr वर्ग, आणि घनफळ आहे 4/3 πr घन. अर्धगोलामध्ये वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr वर्ग, एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 3πr वर्ग, आणि घनफळ आहे 2/3 πr घन. तर या पद्धतीने तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायची आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पुढे पायथागोरसचे त्रिकूट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात लहान त्रिकूट तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी 3 4 5 5 12 13 8 15 17 7 24 25 9 40 41 11 60 61. याला जर 2 न गुणलं तर जसं की 6 8 10 अशा आपण इतरांचे पण लक्षात ठेवू शकतात. 9 3 न गुणलं की 9 12 15, 4 न गुणलं तर 12 16 20 असे आपल्याला इतर त्रिकूट तयार करता येतात. तर हे त्रिकूट लक्षात ठेवा. या त्रिकूटापैकीच परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर ही मूळ त्रिकूट आहेत आणि त्याला गुणाकार करून तुम्ही पुढची त्रिकूट मिळवू शकतात. यानंतर पुढे अंकगणित श्रेणी. अंकगणित श्रेणीचा वापर कुठे होतो तर सेकंड पेपरमध्ये किंवा पहिल्या पेपरमध्ये असे प्रश्न असतात पहा. पहिल्या ओळीला 10 खुर्च्या, दुसऱ्या ओळीला 14, नंतर 18, नंतर 22. ठीक आहे. तर असं 50व्या ओळीत किती खुर्च्या, ओळीत किती खुर्ची. आता असा जर प्रश्न विचारला तर हे पहिलं सूत्र वापरा. 50व्या ओळीत किती खुर्ची आणि 50 ओळीमध्ये एकूण किती खुर्च्या विचारलं की एकूण म्हणलं की सम करायची, बेरीज. इथे लिहिलेच SN. तर n छेदामध्ये 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 d
तर इथे हे ए म्हणजे पहिलं पद, हे लक्षात ठेवा, आणि डी म्हणजे समान फरक, कॉमन डिफरन्स. जसं की 10 + 4 14, 14 + 4 18, म्हणजे इथं फरक 4चा आहे. यानंतर पुढे आरशातील प्रतिमा काढायच्या आहेत तुम्हाला. तर हे सूत्र वापरून तुम्ही आरशामध्ये किती प्रतिमा दिसतात, म्हणजे जसं की समजा 2 आरसे असे ठेवलेत पहा, हे 2 वेगवेगळे आरसे आहेत आणि ह्या आरशामध्ये समजा 90 अंशाचा कोन आहे आणि या आरशाच्या समोर जर एखादा माणूस उभा केला तर या आरशामध्ये त्याच्या किती प्रतिमा दिसतील, इकडं किती दिसतील, इकडं किती दिसतील, असा एक हा प्रश्न आहे. तर त्यासाठी सूत्र आहे, आता 90 असेल तर काय होईल, 360 भागिले 90 वजा 1, भागाकार येईल 4 वजा 1, म्हणजे 3 प्रतिमा दिसतील त्या व्यक्तीच्या जर 90चा कोन असेल तर. ठीक आहे. तसं किती अंशाचा कोन असेल त्याच्या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला माहिती असावा. यानंतर सुषम बहुभुज आकृतीच्या बाह्य कोनाचं माप, तर त्यासाठी सूत्र आहे 360 भागिले n, आणि बाह्य कोनाच्या सर्व मापांची बेरीज 360 अंश असते. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे सूत्र, सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ काढायचं असेल, म्हणजे सुषम षटकोन म्हणजे या पद्धतीचा जर षटकोन विचारला तुम्हाला परीक्षेत, याचं क्षेत्रफळ, तर ही बाजू ए असेल तर सूत्र आहे वर्गमुळात 3 छेदामध्ये 2 गुणिले बाजूचा वर्ग. यानंतर पुढील प्रश्न, कोणाचं माप दिलेलं आहे तुम्हाला थिटा, तर कोटी कोणाचं काढायचं असेल तर 90 वजा थिटा, पूरक कोणाचं काढायचं असेल तर 180 वजा थिटा. या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्रिकोणमितीचे सूत्र काही लक्षात ठेवा. त्रिकोणमिती, तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजेच 1, टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा, आणि कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा छेद साइन थिटा. त्याचबरोबर साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक, कॉस म्हणजे 1 छेद सेक, टॅन म्हणजे 1 छेद कॉट थिटा. या पद्धतीने तुम्हाला हे सूत्र सर्व लक्षात ठेवायची आहेत. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचं, आणखी एक 3 सूत्र आहेत. साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, टॅन थिटा बरोबर कॉट 90 वजा थिटा, आणि सेक थिटा बरोबर कोसेक 90 वजा थिटा. ठीक आहे. तर या पद्धतीने हे सर्व जे काही सूत्र आपण पाहत आहात ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि विशेष म्हणजे टीईटीची परीक्षा तुम्ही द्यायला लागलात म्हणजे तुमची सगळी तयारी झाली आहे. फक्त एक रिव्हिजन म्हणून हे सर्व सूत्र तुमच्यासाठी खास या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्हाला सर्वांना टीईटी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टीईटीचा पेपर झाल्यानंतर सर्व गणित म्हणजे पेपर 1चं गणित आणि पेपर 2चं गणित प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला याच चॅनलवर पाहायला भेटेल. त्यामुळे हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडे इयत्ता 4थी शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्ती, 8वी NMS सर्व वर्गाचे क्लासेस सुरू असून आपण आपल्या परिसरातील, आपल्या घरातील, शाळेतील विद्यार्थ्यांना पण याची माहिती द्या. आणि घरी बसून अगदी दर्जेदार पद्धतीने गणित बुद्धिमत्ता आणि सर्वच विषय शिकून घ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट.